आज आमच्या लोह्यातील एक उपक्रमशील तरुण व्यक्तिमत्व आपल्या कर्तृत्वाने स्वकर्तृत्वावर आज जो काही बनलाय, एक उच्चपद बँक अधिकारी, आमच्या लोह्यातील प्रतिष्ठित राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय BY चव्हाण सर यांचे द्वितीय चिरंजीव अमोल पाटील चव्हाण यांचा आज वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लोहावासियातर्फे या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात सर्व उपस्थित लोहावासीय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या कर्तृत्वाचा ठसा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांनी उमटविला आणि आमच्या लोह्याच्या पंचक्रोशीमध्ये एक बँक उच्चपद बँक अधिकारी म्हणून मानाचा तुरा रोवण्याचं काम आमचा छोटे भाचे अमोल यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर आमच्या BY चव्हाण सरांची शिकवण, त्यांचे संस्कार, अगदी त्यांच्या आजोबापासून समाजसेवेची असलेली या घराण्याला ओढ आदरणीय लोह्याचे प्रथम सरपंच माननीय कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे समाजसेवेचा हा वसा या कुटुंबाने घेतलेला आहे। मग त्यामध्ये या कुटुंबातील समाजसेवेचा ध्यास असणारे नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण असतील, शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण असतील, शिक्षक नेते विठ्ठलभाऊ चव्हाण असतील, त्याचबरोबर या तिसऱ्या पिढीतील आमचे छोटे भाचे अमोल चव्हाण आणि सुजित चव्हाण यांनी लोह्याच्या विकासात म्हणण्यापेक्षा लोह्याच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून दरवर्षी हे नाविन्यपूर्ण असे कार्यक्रम घेत असतात। आज अजून एक आनंदाची बाब, आपल्या स्वकर्तृत्वावर अमोल यांनी या ठिकाणी नवीन वाहन आपल्या साठी खरेदी केलेली आहे आणि एक वडिलांना या निमित्तानं सुखद असं वारणा गाडी सुखद गिफ्ट या ठिकाणी वडिलांना दिलेलं आहे। खरंच त्या वडिलांचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीमागे आहेत आणि अमोलची कॅपेबिलिटी बघाल तर एक उच्चपद अधिकारी तर आहेच, पण पुढे चालून एखादा लाल दिवा बी लोह्याच्या सारख्या ठिकाणी आणून लोह्याचं नाव उज्ज्वल करण्याची त्यामध्ये क्षमता आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला एवढीच मी शुभेच्छा देतो। काम करत असताना करत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या उद्देशानं आपण स्तुत्य उपक्रम राबवून योग्य दिशेने आपली वाटचाल करत आहात। त्याबद्दल लोहावासियातर्फे एक त्याचा मामा म्हणून, एक लोकप्रतिनिधी, नगरसेवक म्हणून आणि नागरिक म्हणून मी त्याला शुभेच्छा देतो। त्याला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभो आणि त्याने ह्याच्यापेक्षाही मोठ्या अधिकारी पदावर जावो एवढे शुभ आशीर्वाद देतो।